नोटबंदीनंतर होत असलेली अडचण लक्षात घेऊन केंद्र सरकारला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतायत। आता सरकारनं नोटा बदलून घेण्याची मर्यादा 4,500 वरून कमी करून केवळ 2,000 रुपये एवढीच केली आहे। तर लग्न असलेल्या घरातील व्यक्तींना 2.5 लाख रुपये देण्याची मुभा सरकारने दिली आहे। ही माहिती वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। चलनात बदल केल्यानंतर सुरुवातीला सामान्यांना 4,500 रुपये बदलून देण्याची सुविधा सरकारने केली होती, पण आता ती मर्यादा कमी करून अवघ्या 2,000 वर आणून ठेवण्यात आली आहे। यामुळे सामान्य माणसांना याचा त्रास होणार आहे। ज्यांच्या घरी लग्न कार्य आहे अशा कुटुंबाला 2.5 लाख रुपये देणार असल्याची माहिती दास यांनी दिली आहे। लग्न घरात अडचण होऊ नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। लग्न असलेल्या घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या खात्यावरून ही रक्कम काढता येणार आहे, पण यासाठी बँकेत लग्न पत्रिका व बाकी आवश्यक कागदपत्रे दाखवणं बंधनकारक आहे। कागदपत्रांची पूर्तता केल्यास लग्न घरात 2.5 लाख रुपये देण्यात येणार आहेत। Up to 2.5 lakh rupees will be permitted to be drawn from the bank account. Now naturally again these accounts will have to be KYC compliant accounts, and there has to be drawn one per marriage, and it can be drawn either from the account of the father or the mother, or the account of either of the the boy or the those who are getting married. शेतकऱ्यांनाही एकाच आठवड्यात 25,000 रुपये काढण्याची मर्यादा सरकारने दिली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या काही अडचणी दूर होणार आहेत। ज्यांना क्रॉप लोन मंजूर झालाय असे शेतकरी 25,000 रुपये काढू शकतात। त्यांच्याबरोबर बाजार समिती नोंदणी असलेल्या व्यापारी आठवड्याला 50,000 रुपये काढू शकतात, असंही दास यांनी सांगितलं। त्याचबरोबर शुक्रवारपासून अर्थात 18 नोव्हेंबर पासून नोटा बदलण्याची मर्यादा केवळ 2,000 रुपये असणार आहे। सध्या एटीएमची सेवा देण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे, त्यामुळे लवकरच सर्व व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे। Ensure that the farmers get smooth supply of agricultural inputs like fertilizers and other items. The government has decided that, as you know, crop loans are sanctioned by the various banks subject to certain limits. Now it has been decided therefore by the government to permit the farmers to draw up to 25,000 rupees per week against the crop loans sanctioned and credited to their account.